मित्र हो, ऋतू बदलला की आहार बदलावा असं आरोग्यशास्त्र सांगतं. त्याचं कारण असं की जेव्हा एखादा ऋतू बदलतो तेव्हा वातावरणामध्ये काही विशेष बदल होत असतात आणि ह्या बदलांना सामावून घेण्यासाठी, अनुकूल होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही नैसर्गिक बदल होत असतात आणि ह्या बदलानुसार आपल्याला आहार विहार आणि जीवनशैली पाळावी लागते. नाही पाळली तर आपल्याला काही विशेष आजार होतात. त्या ऋतूमध्ये असणाऱ्या वातावरणाची बाधा आपल्याला व्हायला लागते. आपल्याला असलेले जे आजार आहेत ते अजून जास्त वाढायला लागतात. एकूण आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये वाढलेल्या उष्णतेमध्ये कुठला आहार घ्यावा, कुठले असे 11 पदार्थ घ्यावे जेणेकरून तुमच्या शरीराला तंदुरुस्त ठेवता येईल, तुमचे असलेले आजार दुरुस्त करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी नैसर्गिक मदत होईल. उन्हाळ्याचा अति जास्त त्रास तुम्हाला होणार नाही. यासोबतच असे पदार्थ जे तुम्हाला अजिबात खायचे नाहीत हे देखील सांगणार आहे. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नये का, प्रत्येक मुद्दा बारकाईने समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, हिवाळा संपून उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण प्रवेश करत असतो किंवा त्या दरम्यानचा जो पिरियड असतो तो म्हणजे ऋतू बदलाचा काळ आपण म्हणतो. या ऋतू बदलाच्या काळामध्ये 5 असे बदल आपल्या वातावरणामध्ये होतात ज्याचा परिणाम आपल्या प्रत्यक्ष शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा बदल, जेव्हा उन्हाळा सुरू होतो, वातावरणातील तापमान वाढतं, तेव्हा आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या ह्या प्रसरण पावतात आणि त्वचेकडचा रक्तप्रवाह हा जास्त प्रवाहित होतो, जास्त वाढवला जातो. परिणाम म्हणून घामाच्या माध्यमातून शरीरातलं पाणी बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न आणि शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवण्याचा प्रयत्न शरीर करत असतं. आणि जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये घाम जातो तेव्हा शरीरातलं पाण्याचं प्रमाण खूप कमी होतं. रक्तातील पाण्याचं प्रमाण जेव्हा कमी होतं तेव्हा रक्तदाब देखील कमी होतो आणि त्याचा परिणाम म्हणून हृदयावर जास्तीचा ताण येतो. संपूर्ण शरीराला कमी असलेल्या रक्तदाबामध्ये रक्तपुरवठा करण्याच्या नादामध्ये हृदय देखील थकून जातं आणि एकूणच शरीराचे स्नायू, हाडं, सांधे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये थकून जातात. शरीरातला इलेक्ट्रोलाइट बॅलन्स म्हणजे सोडियम पोटॅशियमची लेवल कुठेतरी कमी होते. त्यामुळे मेंदूचा देखील गोंधळ होऊन बसतो, मेंदूचं देखील व्यवस्थित पोषण होत नाही. म्हणून आपल्याला बऱ्याचदा डोकंच चालत नाही उन्हाळ्यामध्ये, किंवा डोळ्याला अंधारी येणं, चक्कर येणं, गोंधळल्यासारखं होणं अशा देखील तक्रारी बघायला मिळतात. दुसरा महत्वाचा बदल म्हणजे सूर्यकिरणामध्ये असणारे जे युव्ही लाईट म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट किरण आहेत त्याचं देखील प्रमाण नेहमीपेक्षा जास्त वाढतं आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या त्वचेवरती होतो. त्यामुळे त्वचेचे विकार आपल्याला व्हायला लागतात. घामोळे येणं असेल, फुटकुळे येणं असेल, मुरूम वाढणं असेल किंवा उष्णता त्वचेवरती जाणवणं असेल, सतत बेंड येणं किंवा अजून काही रॅश येणं, खाज सुटणं अंगावरती किंवा शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी पडणं किंवा त्वचा काळवणं, काळे डाग पडणं, ब्लॅक हेड्स होणं अशा देखील समस्या जाणवायला लागतात. तिसरा महत्वाचा बदल तो असा असतो की दिवस मोठा असतो, रात्र छोटी असते, मात्र रात्री देखील गरमी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. याच्यामुळे आपल्या शरीराचं देखील नैसर्गिक चक्र म्हणजे सिर्कॅडियन रिदम जो म्हणतो तो बदलतो आणि परिणाम म्हणून आपल्या आहारावर देखील परिणाम होतो. चा परिणाम म्हणून झोप देखील डिस्टर्ब होते आणि एकूण आरोग्य आपलं धोक्यात येतं. चौथा महत्वाचा बदल होतो तो म्हणजे उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे आपला पचनाग्नी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो, भूक मंदावते, आपण खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही, आतड्याच्या हालचाली देखील मंदावतात, आतडी देखील कोरडी पडतात. त्याच्यामुळे बद्धकोष्ठतेचा म्हणजे संडास कडक होण्याचा, पोट व्यवस्थित साफ न होण्याचा देखील आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बळावतो. आणि जेव्हा आहार कमी जातो, घेतला जातो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये अजून अशक्तपणा जाणवतो. आणि पाचवा महत्वाचा बदल तो म्हणजे हिवाळ्यामध्ये शरीरामध्ये वाढलेला जो कफ आहे तो कफ आता हळूहळू पातळ व्हायला लागतो, वितळायला लागतो आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये कोरडेपणा होतो. आणि कोरडेपणा आला की शरीरातलं वाताचं आणि उष्णतेचं प्रमाण, पित्ताचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये वाढतं. त्यामुळे हे झालेले 5 जे बदल आहेत, ह्या बदलांना जर आपल्याला व्यवस्थित शरीराला सामावून घ्यायचं असेल, अनुकूल करायचं असेल, या झालेल्या बदलांचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होऊन उन्हाळ्याचा जास्त त्रास होऊ द्यायचा नसेल तर हे 11 पदार्थ आपल्याला 100% मदत करणार आहेत. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे काकडी. काकडीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे.
फायबर आहे. शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवण्याची क्षमता नैसर्गिकरित्या या काकडीच्या मध्ये आहे. त्यामुळे जर तुम्ही दिवसातून 1-2 काकड्या सकाळच्या दुपारच्या जेवणामध्ये जर घेतल्या तर अतिशय चांगल्या प्रकारे तुमचं शरीर थंड राहण्यासाठी मदत होणार आहे. फक्त बारीक चावून तुम्ही ती खाल्ली पाहिजे. काकडीच्या मध्ये असणारं जे विशेष पाणी आहे हे खूप चांगल्या प्रकारे पेशींच्या पर्यंत पोहोचवलं जातं, ते लागूट केलं जातं. त्यामुळे शरीरातली पाण्याची मात्रा समतोल ठेवली जाते. फायबर मुळे आतडी देखील ओली राहतात, आतड्यांमध्ये चांगल्या हालचाली निर्माण होतात आणि पोट साफ होण्यासाठी नंबर 1 फायदा होतो. दुसरा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे ताक. ताकाला उन्हाळ्यामध्ये अमृता समान मानलं जातं. ताकामध्ये कमी फॅट आहे, हाय प्रोटीन आहे आणि नैसर्गिक थंडावा देणारा गुणधर्म आहे. याच्यामुळे तुमच्या शरीराला एक चांगली तृप्ती मिळणार आहे. तुम्हाला सारखं जे पाणी प्यावंसं वाटतं ते होणार नाही. खूप चांगल्या प्रकारे शरीर शांत होईल, थंडगार पडेल. मात्र हे ताक पित असताना त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी जिऱ्याची किंवा मिरीची पूड टाका आणि काळं सैंधव मीठ टाका. नक्कीच तुम्हाला याचा देखील चांगला फायदा होईल. मात्र हे ताक घरी बनवलेलं असावं, ताजं असावं, जास्त आंबट नसावं आणि फ्रीज मध्ये थंड केलेलं नसावं. तिसरा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे पुदिन्याची पानं. पुदिन्याच्या पाण्यामध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म आहेत, ज्याच्या माध्यमातून उन्हाळ्यामध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी मदत होते. कारण कुलिंग इफेक्ट जे असतात या पुदिन्याच्या मध्ये, याच्यामध्ये असणारा जो फ्रेश स्मेल असतो, स्ट्रॉंग स्मेल असतो, याच्यामुळे देखील मनाची देखील आणि शरीराची देखील खूप चांगली शांती होते. त्यामुळे तुम्ही दिवसातून 10-15 पानं तरी पुदिन्याची आवर्जून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून घेतली पाहिजे. पुदिन्याचं सरबत घेऊ शकता, पुदिन्यात तुम्ही दह्यामध्ये टाकून किंवा काकडीमध्ये, कोशिंबिरीमध्ये टाकून घेऊ शकता. नक्कीच तुम्हाला याचा देखील चांगला फायदा होईल. चौथा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे घरी लावलेलं ताजं गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाचं दही. तुम्ही सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणामध्ये आवर्जून घ्या, कारण याच्यामध्ये प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक असतात, ज्याच्यामुळे आपल्या आतड्यामध्ये चांगल्या जंतूची वाढ होते, जे आपल्या पचनासाठी अत्यंत महत्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे तुमचं पचन खराब होणार नाही, ब्लोटिंग होणार नाही, गच्च राहणार नाही किंवा अपचन होणार नाही, पोट जड वाटणार नाही. आणि त्यामुळे दही तुम्ही जेवताना तोंडी लावा किंवा दह्याचा रायता बनवा. दही आणि काकडी आणि पुदिन्याची पानं एकत्रित मिक्स करा, त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ टाका आणि ते तुम्ही खा. नक्कीच तुम्हाला खूप चांगले फायदे या काकडी, पुदिना आणि दह्याचे एकत्रितपणे करून घेता येतील नैसर्गिकरित्या उष्णता कमी करण्यासाठी. पाचवा महत्वाचा पदार्थ पेय आहे ते म्हणजे नारळाचं पाणी. तुम्ही बघा, उन्हाळ्यामध्ये खूप जास्त घाम जातो आणि घामाच्या माध्यमातून शरीरातले इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे सोडियम, पोटॅशियम जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतात. त्याच्यामुळे आपल्या स्नायूमध्ये अशक्तपणा येतो, पायाला गोळे यायला लागतात, थकवा खूप जास्त जाणवतो. नारळाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात. जेव्हा तुम्ही दिवसातून 1 ते 2 नारळाचं पाणी जर घेतलं तर नक्कीच तुम्हाला हे सगळे इलेक्ट्रोलाइट्स चांगल्या प्रकारे भरून काढता येतील आणि थकवा, अशक्तपणा पूर्णपणे पळून लावता येईल. यासोबतच नारळाचं पाणी पित असताना त्या नारळाच्या आतमध्ये असणारी जी मलाई असते ती देखील तुमच्या शरीरातली उष्णता खूप चांगल्या प्रकारे कमी करते. त्यामुळे नारळाचं पाणी पित असताना त्याला म्हणायचं मलाईवालं पाणी दे आणि ते पाणी पिल्याच्या नंतर त्याला सांगायचं मलाई काढून दे. ती मलाई देखील खूप चांगल्या प्रकारे बारीक चावून खायची. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. 6वा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये मिळणाऱ्या ज्या हिरव्या पालेभाज्या असतात, रानभाज्या असतात, त्या तुम्ही आवर्जून तुमच्या बाजारामध्ये, लोकल मार्केटमध्ये असणाऱ्या आवर्जून खा. कारण याच्यामध्ये असणारं फायबर, जीवनसत्व आणि खनिज उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या उष्णतेच्या विरुद्ध लढण्याची ताकद देतात, इम्युनिटी वाढवतात, पचनशक्ती सुधारवतात आणि तुमचा थकवा पूर्णपणे गायब करून टाकतात. तुमच्या त्वचेच्या आजारापासून देखील बचाव करतात. 7वा महत्वाचा पदार्थ ते म्हणजे लिंबू वर्गीय फळं. मग त्याच्यामध्ये लिंबू असेल, संत्री असेल, मोसंबी असेल किंवा आवळा असेल, याचं तुम्ही सेवन करा. कारण या फळांच्या मध्ये असणारं जे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट आहेत ते आपल्याला उन्हाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या आजाराच्या विरुद्ध लढण्याची ताकद नैसर्गिक पद्धतीने देतात आणि एक ऊर्जा देण्याचं काम या फळांच्या माध्यमातून आपल्याला होतं. 8वा महत्वाचा पदार्थ ते म्हणजे दुधी भोपळा. दुधी भोपळ्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाण्याची मात्रा आहे आणि फायबर मुबलक प्रमाणामध्ये आहे. नैसर्गिकरित्या शरीराला थंड करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही भोपळ्याची भाजी, भोपळ्याचं सूप किंवा उकडलेला भोपळा किंवा तुम्ही सलाडमध्ये टाकून घेऊ शकता. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला याच्यामुळे बघायला मिळते. सगळे पदार्थ नैसर्गिक आहेत, त्यामुळे तुमच्या शरीराला कधीही उन्हाळा जड अजिबात जाणार नाही. 9वा पदार्थ आहे ते म्हणजे सर्व प्रकारची पाणीदार फळं जे आहेत. बघा, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला टरबूज मिळेल, खरबूज मिळेल, द्राक्ष मिळतील. याच्यामध्ये खूप जास्त पाणी आहे. फक्त पाणीच नाही तर वेगवेगळ्या प्रकारची विटॅमिन्स आणि जीवनसत्व खचाखच भरलेली आहेत. नेमकं निसर्गाने या सीझन मध्ये हे फळं देण्याचं कारण हेच आहे की माणसाला काय लागतं हे निसर्गाला बरोबर कळतं. मात्र आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्याच्या बदल्यात आपण कुठं आईस्क्रीमच खा, कोल्ड्रिंक्सच पे, अजून काहीतरी असलं कुठाने करत बसतो. परंतु निसर्गानं आपल्याला सगळं वरदान दिलेलं आहे, त्याचा फायदा मागतं तुम्हाला घ्यायचा आहे. सगळ्यांना माहित आहे पण कळत नाही, वळत नाही. म्हणून तुम्हाला वळावं
यावं कळावं म्हणून हा व्हिडिओचा मी अट्टहास करतोय. त्यामुळे तुम्ही ही सगळी पाणीदार फळं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आवर्जून खा. जर तुम्हाला शुगर खूप जास्त असेल तर अशा वेळी जास्तीच्या प्रमाणात खरबूज खाल्ल्यामुळे टरबूज खाल्ल्यामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते, कारण ग्लायसेमिक इंडेक्स थोडासा जास्त असतो. अशा वेळी तुम्ही सॅलडमध्ये काकडी टोमॅटो बीट गाजरमध्ये ह्याचे तुकडे छोटे छोटे करून घ्या, टरबुजाचे खरबुजाचे टाका आणि त्याचं तुम्ही सेवन करा. नक्कीच तुमच्या रक्तातील साखर देखील वाढणार नाही, याचा फायदा देखील तुमच्या शरीराला 100% होईल. 10वा महत्वाचा पदार्थ आहे. बरेच जण विचारतात डॉक्टर उन्हाळ्यामध्ये कोणती भाकरी खावी, तर उन्हाळ्यामध्ये सगळ्यात चांगली भाकरी कुठली, तर नाचणीची, ज्याला आपण रागी असं म्हणतो. नाचणीच्या भाकरीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे आणि ह्या सगळ्या खनिजांच्या मुळे आणि सगळ्यात महत्वाचं नाचणीमध्ये शरीराला नैसर्गिकरित्या थंड करण्याचा गुणधर्म आहे. पचायला देखील सहज हलकी आहे आणि त्यामुळं नाचणीचा आपल्याला नक्कीच चांगला फायदा होतो. बाजरी मात्र उन्हाळ्यामध्ये तुम्ही चुकून सुद्धा खाऊ नका. ज्वारी खाऊ शकता. गव्हाचं देखील अन्न तुम्ही शक्यतो टाळा, कारण गहू पचायला जड असतो. हरभऱ्याचं अन्न देखील शक्यतो टाळा. नक्कीच तुम्हाला तुमच्या पचनशक्तीला साजेसा असा आहार मिळेल आणि ते तुम्हाला लागू पडेल. तुमचा थकवा किंवा इतर काही तक्रारी आहेत त्या दूर राहण्यासाठी 100% मदत होईल. आणि 11वा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची सरबत. लिंबू सरबत तुम्ही आवर्जून घ्या, तुम्ही कोकम सरबत घ्या, तुम्ही सब्जाचं सरबत घ्या, वाळ्याचं सरबत घ्या आणि याच्यामध्ये गोडवा येण्यासाठी तुम्ही पत्री खडी साखर जी असते ती तुम्ही खा. धागेवाली मिश्री आपण ज्याला म्हणतो ती तुम्ही टाका गोडवा येण्यासाठी, किंवा शुगर नसेल तर थोडासा गुळ टाका, पण साखर मात्र कुठल्याही प्रकारामध्ये तुम्ही आवर्जून वर्ज करा. किंवा या सरबताला गोडवा येण्यासाठी तुम्ही काळे मनुके बारीक करून त्याच्यामध्ये टाकू शकता, किंवा पेंड खजूर बारीक करून त्याच्यामध्ये पेस्ट करून तुम्ही टाकू शकता पातळ थोडंसं पाणी टाकून. तर नक्कीच तुम्हाला या सगळ्या पदार्थांचा सरबताचा खूप चांगला फायदा होईल आणि तुमच्या शरीराला मजबूत येईल. आणि अजून एक महत्वाचं ड्रिंक ज्याला आपण समर ड्रिंक म्हणतो, जे सुपर फूड मानलं जातं, ते म्हणजे सत्तू ड्रिंक. सत्तू म्हणजे सातू नाही. सत्तू म्हणजे काय, तर फुटाणे जे असतात, भट्टीमध्ये भाजलेले हरभरे ज्याला आपण फुटाणे म्हणतो, हे फुटाण्याचं पीठ जे असतं किंवा दाळवे जे मिळतात बाजारामध्ये, डाळे आपण म्हणतो, ह्या डाळ्याचं पीठ म्हणजे सत्तू आहे. हे पीठ तुम्ही तयार करून ठेवा. बेसन पीठ नाही, लक्षात ठेवा, डाळव्याचं पीठ. हे पीठ तुम्ही दररोज 1 चमचा 1 ग्लासामध्ये टाका. त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळा, गोडवा येण्यासाठी पत्री खडी साखर किंवा थोडासा गुळ टाका आणि ह्याचं प्राशन तुम्ही सकाळी आणि दुपारी करा. संध्याकाळी शक्यतो करू नका, किंवा सायंकाळी करू शकता. अगदीच उशिरा तुम्ही याचं सेवन करू नका. खूप चांगलं समर तुमचं होतं. आता पाहूया कुठले पदार्थ तुम्हाला वर्ज करायचे. तर जड अन्न कुठलंही तुम्हाला वर्ज करायचंय. मांसाहार शक्यतो वर्ज करायचा आहे. अंड्याचं प्रमाण देखील तुम्ही वर्ज करा. एखादा अंड दिवसभरामध्ये खाऊ शकता. यासोबतच जास्तीचे मसाल्याचे, जास्तीचे तिखट पदार्थ खाऊ नका. कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कुठल्याही प्रकारचं आईस्क्रीम तुम्ही खाऊ नका. त्याचं कारण असं की हे पदार्थ जरी थंड असतील तर तो थंडावा फक्त तुमच्या जिभेला, घशाला आणि पोटाला मिळतो. पण जेव्हा तुम्ही हे पदार्थ, थंड पेय कुठलीही कृत्रिम तुमच्या पोटामध्ये टाकता, तेव्हा त्याला शरीराला अजून नॉर्मल टेम्परेचरला किंवा शरीराच्या तापमानाला आणण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. उष्णता वाढवावी लागते आणि उलट होतं, तुमचं शरीर थंड होण्याच्या ऐवजी जास्तीचं गरम होतं. शिवाय याच्यामुळे तुमची पचनशक्ती, पचन अग्नी अजून खराब होतो आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला सगळ्या ह्या त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे हे कोल्ड ड्रिंक्स किंवा कुठलेही कृत्रिम थंड पदार्थ तुम्ही अजिबात घेऊ नका. आणि त्याच्यापेक्षाही स्वस्त असणारे, मस्त असणारे हे सगळे पदार्थ मी तुम्हाला सांगितले, हे तुम्ही आजपासून खायला सुरुवात करणार याची मला 100% खात्री आहे. अजून एक महत्वाचं, तुम्ही पाणी जे आहे ते पाणी जास्त प्रमाणामध्ये वाढवा. त्याच्यामध्ये तुम्ही माठातलं पाणी प्या, कारण माठातल्या पाण्यामध्ये अल्कलाइन गुणधर्म असतात. शरीराला नैसर्गिकरित्या थंड करण्याची आणि पित्त उष्णता कमी करण्याची नैसर्गिक ताकद माठातल्या पाण्यामध्ये आहे. त्यामुळे माठातल्या पाण्याचा तुम्ही आवर्जून वापर करा. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी आजपासून कोण कोण खायला सुरुवात करणार आहे, ज्या सांगितल्या नाहीत त्या वर्ज करायला सुरुवात करणार आहे, मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. नक्कीच तुमचा उन्हाळा खूप सुसह्य जाईल. उन्हाळ्याच्या सगळ्या समस्यांच्या पासून, उष्णतेपासून, लघवी जळजळ करण्यापासून, डोळे जळजळ करण्यापासून, हातपाय जळजळ करण्यापासून, छातीमध्ये किंवा पोटामध्ये भडभड करण्यापासून, रखरख करण्यापासून खूप चांगला आराम मिळेल. खूप चांगली झोप लागेल, पचनशक्ती चांगली सुधारेल, तंदुरुस्ती येईल आणि उन्हाळा तुम्हाला कधीच अवघड वाटणार नाही. शरीर आतून थंड होईल, बाहेरून थंडावा घेण्याची तुम्हाला आवश्यकता भासणार नाही. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा.
तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील उन्हाळ्यामध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच तुमच्या मनामध्ये काही आरोग्यविषयक प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.